ही घटना जी आहे ती मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे। हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे असं मी एसपी साहेबांना पण बोललेलो आहे। आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडिया समोर येऊन बोललो आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही। आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही, कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललोय। त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एका ह्याच्यावर जात नाही। त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत। आम्हाला जी खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं मी काम करतो। जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोनवणे आहे। मुंडे बहीण भावांची प्रतिक्रिया तुम्ही ऐकली असेल। काल स्वतः धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली होती। यामधून एसआयटी चौकशीची मागणी केलेली आहे। मुख्यमंत्र्यांना ते भेटणार आहेत आणि आमदार संदीप क्षीरसागर जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्यावरती देखील त्यांनी गंभीर आरोप केले। नाही, बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे। आरोप करताना कुठेतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो। एसआयटी लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे, त्याच्यावर नाही। त्या ज्या मुलीवर अत्याचार झालाय, अन्याय झालाय, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत बजरंग सोनवणे खासदार म्हणून आहे। त्याच्यामुळे बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोनवणेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। 150 दिवस आम्ही गप्प होतो असं देखील धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तुम्ही दोघा बहीण भावाची प्रतिक्रिया देखील ऐकली असेल, कारण की या प्रकरणानंतर दोघे नाही, बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली, पण भावाची नक्कीच बघितली। पण त्याचे 150 दिवस का गप बसला होता? तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत। मग आता नेमकं काय त्यामुळे गप बसली होती माहित नाही, म्हणजे ते त्यांची त्यांनाच माहिती। आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ह्यात कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी। मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले, आणखी मुख्यमंत्र्याचा मागतो आम्ही, ते राजीनामा देणार का? तुम्ही चुका कराल, तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि तिथं म्हणणार की आमचा राजीनामा, मग ठीक आहे, बरं झालं आमच्यामुळे तुमचा राजीनामा झाला असेल तर तुमचं धन्यवाद। या सगळ्या पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा त्यांचं सोशल मीडिया असेल त्यांच्याकडनं एक फोटो व्हायरल केले होते, त्यामध्ये तुमचा देखील फोटो आहे, पवारांसोबत धनंजय मुंडेंचा देखील आहे, पंकजा मुंडे। जे कुणी फोटोच्या मागे सोशल मीडियावर जी काही भक्त आहेत, अंधभक्त म्हणणार नाही मी, त्या भक्तांना एकच दिसलं की बजरंग सोनवणेचा फोटो कुठल्या तरी निवडणुकीच्या काळामध्ये ती व्यक्ती मला भेटलेली दिसती। म्हणजे मी पण तो फोटो बघितला व्हायरल झाल्यावर, कारण माझ्या गळ्यात पंचा आहे माझ्या पक्षाचा याचा, त्याने निवडणुकीच्या काळात, मग निवडणुकीच्या काळात आम्ही कुणी जरी असला तरी आमच्या समोर आला तर आम्ही भेटतो। तसं मी त्या व्यक्तीला, ती जी काही विजय पवार काय नाव आहे त्यांचं, विजय पवार, या व्यक्तीला मी व्यक्तीच्या असं डायरेक्टली माझा काही संबंध नाही, कुठं कॉल नाही किंवा ओळखीतोय असंही नाही। पण त्यांनी एक ठीक आहे, आम्हाला कुणाही पक्षाचा कुठल्या जाती धर्माचा कुणी जरी माणूस असला तर तो मतदार म्हणून आमचं भेटणं काम आहे। त्याच्या अनुषंगाने आम्ही भेटलेलो मी असेलच, त्याचे मी काही डिनाय करत नाही की मी भेटलोच नाही असं नाही, पण माझी त्यांचे वैयक्तिक असे काही संबंध नाहीत। किंवा जे कोणी आणखी दुसरे एक काही शिक्षक आहेत दुसरे कोण, त्याचं तर कधी नाव गाव बी मला माहित नाही, ह्यांचंही नाव गाव माहित नव्हतं, ते आताच माहीत झालं। त्याच्यामुळे माझा त्याच्याशी काही संबंध जोडणे असं नाही। प्रत्येकाला कुणीही राजकीय मंडळी असेल, आता ती कुणीतरी फोटो टाकणार आमचा की मग दुसरे कुणीतरी काढून त्यांचा टाकणार, मुंडे साहेब, स्वर्गीय मुंडे साहेबापासून आताच्या मुंडे साहेबापर्यंत, भाऊ बहिणीपर्यंत, मग सगळ्याचे फोटो टाकणारच ना। तुम्ही आमच्यावर दगड हाणला की ती ऑटोमॅटिक तुमच्यावर होणारच आहे ना। त्याच्यामुळे तो विषय रिॲक्शन जे आहे, ऍक्शनला परत रिॲक्शनला ऍक्शन दोन्ही गोष्टी येतात। त्याच्यामुळे त्या लोकांवर कुणाला दोष देण्यापेक्षा ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वाईट आहे, या प्रवृत्तीला थांबवलं पाहिजे, याला ठेसून काढलं पाहिजे आणि आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे। लक्ष्मण हाकेंनी 2 दिवसात त्या आणि मनोज जरांगेचे देखील ते जवळचे आहेत, मग मनोज जरांगेवरती यामध्ये गुन्हा दाखल करावा। कोण आहे ते, कोण आहे, काय त्याची ग्रामपंचायत सदस्य आहे, काय बोलू नकोस त्याच्यावर, जर त्याच्यावर बोलायच्या ह्याच्यात नाही ते काहीतरी म्हणते कुठंतरी ते ह्याच्यावर असं झालं त्याच्यावर तर झालं। विनाकारण मनोज दादा जरांगे हे समाजाचं काम करतात, त्यांनी जे असेल तर त्यांच्या समाजाचं काय करायचं ते करा, उगाच भुकत राहून काय होते विनाकारण कशाला। हे काही गोष्टी कशा आहेत, मी माझ्या उंचीप्रमाणे बोललं पाहिजे, मला ज्याचे त्याच्या उंचीप्रमाणे ज्याच्या त्याच्या, म्हणजे आता कोणाच्या अवकतीवर ऐपतीवर नाही आलं पाहिजे, पण ज्याच्या त्याच्या स्वभावानं ज्याची ते आपली आपल्याला कळली पाहिजे, त्याने तसं बोलावं। विनाकारण काहीतरी कालच्या आंदोलनाला बजरंग सोनवणे रसद पुरवली की तुम्ही प्रश्नाच्या अगोदर मी उत्तर देतो, मी काय रसद पुरवणार आहे? अरे माझ्याजवळच काय ती काय, आम्ही तर काय इस 10 गाव का भिकारी आहे, इस कभी इस मस्जिद बे कभी उस मस्जिद बे, काय रसद पुरवणार?
आणि मनोजदादा जरांगे यांचं आंदोलन महाराष्ट्रामध्ये एकमेव आंदोलन आहे. त्याला रसद लागत नाही. त्याला तुम्ही कोणाबरोबर दारू पिऊन काय काय बिर्याण्या खाल्ल्या त्याचे सगळं कळतंय ना तुमचं. ही काय तर रसद सांगा. आणि बजरंग सोनवणेची रसद ती घेणार आहे का मनोजदादा? आणि त्याला रसद द्यायची नाही. कार्यकर्ते उत्स्फूर्त असे जातात आणि सामाजिक काम करताना कुठल्याही समाजाचे असो, चौदा ही मराठा समाजाचा विषय झाला किंवा दुसऱ्या समाजात जर इथे आंदोलन असलं तरी सुद्धा सामाजिक एक आज असं झालंय की सामाजिक याच्यामध्ये कार्यकर्ते स्वतः जातात, स्वतः इनाल होतात, स्वतः काम करतात. ओबीसीचं आंदोलन असलं तरी काही ही रसद ह्यांना रसद दिली म्हणलं का? उपोषणाला बसा ह्यांना रसद पुरविल ते असं म्हणलं कोणी? विनाकारण माझ्या नादी नको लागू बाबा. मी लय फाटका आहे. माझ्या नादी लागून काय मिळणार आहे? माझ्या काय करणार आहे? मी ती जी दिसते फक्त एवढंच की मी माल लावित नाही. मी बाकी कुठं रात्रीची कामं मला जास्त नाहीत. नाही तर मी निवळ फाटका आहे. त्याच्यामुळे माझ्यावर बोलताना विचार करून बोला. माझं नाव घेऊ नये. माननीय जी कुणी घेते त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही माझ्या नादी लागू नका. माझ्या विनाकारण उगाच दगड टाकून शिंतोडा घेऊ नका अशी माझी विनंती आहे त्यांना. त्यांनी जर माझ्यावरच बोलायचं ठरवलं तर मी सगळंच काढील. कुठं कोण काय करतंय, कुठं कसं करतंय, काय काय करतंय, कुणाच्या घरी. कारण ज्या घरची रसद त्यांना आहे, ज्यांना तूप खायला मिळते ती घर मी बघितलंय ना. त्याच्यामुळे मला काय महाराष्ट्रात वेगळं राहिलेलं नाही काही किंवा माझ्यामुळे मला सगळं माहित आहे. आणि त्याच्यामुळे त्यांचं सगळं मी निवडणुकीतला निकाल बी प्लान तयार आहे म्हणून मला कळलं म्हणून तर मी विजयी झालो. नाहीतर बी प्लान तयार होताच मला पराजित करण्याचा. म्हणजे इलेक्शनमध्ये निकालच माझ्या बाजूने न लागू देण्याचा. हे असे काही गोष्टी होत्या. पण मला त्याच्यामुळे तिथलं सगळं माहिती आहे मला. त्याच्यामुळे मी लय धनंजय मुंडे साहेबाच्या विरोधात असं कोणी समजायचं काही कारण नाही. धनंजय मुंडे साहेबाचा माझा विरोध असं राजकीय किंवा कुठं पण माझं बाकीचं नातं आहे ना. मी आज मी सगळं मीडियासमोर सांगायला तुमच्यासमोर धनंजय मुंडे साहेबाचं माझं नातं नाही असं नाही. त्याच्यामुळे धनंजय मुंडे साहेबाची बाजू घ्यायची पण कुणी भुकायचं काम करू नका ही विनंती. गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ते त्यांच्या कळालं मला तुमचं. बघू माझं म्हणणं असं आहे की बिनपुडाचे आरोप कुणालाही करता येते. आम्ही म्हणत होतो ना धनंजय मुंडे साहेब याच्यात आहेत. आणखी धनंजय मुंडे साहेबाचं नाव चौकशीत आलं नाही कुठं. तसं धनंजय मुंडे साहेबाला तर आरोप करता येत असलं करतील. ती आरोप सिद्ध व्हावं लागतील ना की आमच्या आमदारांचे असं केलेलं आहे. ठीक आहे. जी आम्ही काय म्हणतो की विनाकारण आरोप करणं सोपं आहे. सिद्ध करून दाखवावं लागतील त्यांनी. मग SIT लाव. त्यांचं शासन आहे ना. सरकार त्यांचं, कलेक्टर त्यांचे, SP त्यांचे, मंत्री माझी तेच, सगळं गल्ली टू दिल्ली. भाजपी माझंच, राष्ट्रवादी माझंच आणि पुन्हा दुसरं कोणचं आहे शिवसेना काय म्हणतात का नाही माहित नाही. सगळं माझंच म्हणतात नाही. त्याच्यामुळे त्यांच्या वेळेला काय अडचण, आपलं काय प्रॉब्लेम नाही. तरी सिद्ध करावं. आमचं काय म्हणणं नाही त्याचे. आम्ही त्यांच्या मताची सहमत आहे. त्यांनी जर सिद्ध करून दाखवलं तर. पीडित कुटुंबाची तुम्ही भेट घेणार आहात का? SP सोबत काही चर्चा? SP सोबत मी आताही चर्चा केली. त्याच्यामुळे या सर्व कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की न्याय मिळाला पाहिजे. पीडित कुटुंब ही कुटुंब आहे. शिवाय आई वडिलांना त्या काय वाटत असेल ह्याची सुद्धा आपण सर्वांनी दखल घेतली. लोकप्रतिनिधी म्हणून मी त्याची दखल घेतलेली आहे. आणि मी पहिला बीड जिल्ह्यातला एक खासदार आमदारापैकी माणूस आहे की पहिली प्रतिक्रिया बजरंग सोनवणे दिली. त्यांनी सुद्धा नंतर 4 दिवसानंतर दिली. पण मी पहिली दुसऱ्या दिवशी का सेम डेला दिली. सकाळी दुसऱ्या दिवशी नाही, रात्री प्रकार घडला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ज्यावेळेस बीडमध्ये आलो, बीडमध्ये येऊन संतोषी माता टाकीवर मी स्वतः जी मला बाईट दिली त्या बाईटमध्ये मी दिली. त्याची लिंक मी सगळ्याला शेअर पण केली परत पुन्हा. मला ते विषय नाही. त्याच्यामुळे कोण काय बोलतं याचा मला विचार नाही. मला प्रसिद्धी नाही पाहिजे. मला त्या कुटुंबाला न्याय पाहिजे. त्या न्यायासाठी मी आहे. पप्पा या विषयावर मोर्चामध्ये सहभागी होताल का? नाही. विद्यार्थ्यांनी बचाव ही मोर्चा काढणार कोण? आता जर ह्याला राजकीय वळण असलं तर कसं? ते मोर्चा कसा आहे मला माहित नाही. आणि मोर्चा मी जी कोण मोर्चा काढणार आहे त्याचं नेतृत्व कोण करणार आहे किंवा कशामुळे काढणार आहे, राजकारणामुळे काढणार आहे, कशामुळे काढणार आहे, आता कुणीतरी राखील ओतून घेतंय, कोण काय करते, असले आंदोलन करतात, कुणी कुलप लावतंय. मग हे माणसं किती क्वालिटीचे आहेत? मोर्चा काढणारे सुद्धा कोण कसे आहेत हे बघून जावं लागतंय. त्याच्यामुळे तिचे ती कोण आहे ते बघून ठरवू तुम्ही. एक शेवटचा प्रश्न आहे. 150 दिवस गप्प बसलेत धनंजय मुंडे आणि काल बोलले. काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला मिळालंच नाही का उत्तर? खासदारला कसं काय वाटलं हो? त्यांनी 150 दिवस का गप बसले हे मला कळलं नाही. असंच मी म्हणलो ते का गप बसले. त्यांनी सांगितलं की मला माझी प्रकृती ठीक नाहीये असं सांगून प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी राजीनामा दिला. ते काल म्हणले की कुणाचा राजीनामा घ्यायचा होता का कुणाला न्याय द्यायचा होता. मग ह्याच्यात कुणीच त्यांना लाज वाटते का? म्हणजे आमची लाज काढली. पण आम्हाला लाज वाटते म्हणून आम्ही पहिल्या दिवशी बोललो. जे 4 दिवसांना बोलते त्यांनाच वाटले का नाही मला कळालं नाही. त्याच्यामुळे कसं ते आमची कशाला लाज काढून उपयोग विनाकारण. म्हणजे विषय कसा होतं की त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत मला काय बोलायचं. तुम्हाला जसं खमंग उत्तर पाहिजे तसं उत्तर देण्यासाठी मला जेवढं कळतंय तेवढं देतो. मी माझ्या मर्यादित माणूस आहे, छोटा माणूस आहे. माझ्यावर जर कुणी हे केलं तर मी बोलेल. जसं जे आता म्हणले रसद पुरवली त्या रसद कुठून पुरवली त्याचं त्यांनी जरा खुलासा करून कळून दिलं पाहिजे की काय रसद पुरवली. ही घटना जी